ठीक आहे, रेकॉर्डिंग सुरू. डबल फर्टिलायझेशन फिमेल मध्ये कसं होते त्याच्या अगोदर पहिल्यांदा एकदा आपण छोटंसं रिव्हिजन करणार आहोत. काय रिव्हिजन माहिती आहे का, की झाडामध्ये काय काय असतंय का नाही, झाडामध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी काय असतात प्लांटमध्ये, फ्लॉवरिंग प्लांटमध्ये. तसं तर प्लांटचं रिप्रोडक्शन एवढं डिटेलमध्ये तुम्हाला नाही आहे, 11th-12thला खूप डिटेल आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट आता तिथे डिटेल असणार. तर प्लांटमध्ये असा जो कलरफुल भाग असतो त्याला पेटल म्हणतात, सॉरी हां पेटलच म्हणतात, करोला. आणि त्याच्या बाहेर जे हिरव्या कलरचे असं हे असं असतंय आणि हे खाली देठ असते, देठ. ठीक आहे, ह्याला पेडिसेल असं म्हणतात. ओय सॉरी, काय झालं रे, काय झालं, सेपल्स, हो हो राईट, शाबाश. पेडिसेल म्हणजे देठ, त्याच्यावरती हिरवं हिरवं जे असतंय त्याला म्हणतात सेपल. आणि सेपल मध्ये जे कलरफुल असतंय, जे लाल असू शकतंय, ब्लू असू शकतंय, म्हणजे गुलाबाचं फुल लाल आहे तर लाल असणार. ठीक आहे, ठीक आहे. हे खालचं आहे पेडिसेल, हे आहे कॅलिक्स, हे आहे पेटल म्हणजे करोला. करोला, कॅलिक्स म्हणजे सेपल, नाव दिले तुझं. हे नॉन इसेन्शियल व्हर्ल आहेत. इसेन्शियल व्हर्ल तर मध्ये आहेत, इसेन्शियल तर मध्ये आहे. याच्या आतमध्ये कोणता कलर घेऊ त्याला, हे घेतो चला. हा, व्हेरी गुड. हे जे करोला आहे ना, ते करोला मुद्दाम असं कलरफुल असते, अट्रॅक्टिव्ह असते. कशासाठी अट्रॅक्टिव्ह असते, त्याच्यावर येऊन इन्सेक्ट वगैरे बसले पाहिजेत म्हणून, जेणेकरून ते इन्सेक्ट पॉलिनेशन करतात. तर हे इथं आहे, हे फिमेल पार्ट. असं लक्षात ठेवा की हे फिमेल पार्ट आहे, सांगितलेलं आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये स्टाईल कुठं असते, स्टिग्मा कुठं असते, ठीक आहे ना. ही वरची स्टिग्मा, ही स्टाईल आणि खाली ओहरी. त्या तिघांना मिळून काय म्हणतात सांगा बरं, ते पूर्ण फिमेल पार्ट आहे, ह्याला मिळून काय म्हणतात, ह्या सर्व फिमेल पार्टला, दिस होल फिमेल पार्टला काय म्हणतात, गायनोसियम, किंवा आणखीन एक नाव आहे कार्पेल. आणि त्याच्यानंतर ह्याच्या भोवती असतो असा असा डौलदार ये वाला ऐसा, वरून पण असू शकतो किंवा असा खालीच असतो, असं काही नाही, फक्त त्याच्या डोक्यावर असं असतं. ह्याला म्हणतात अँथर, ह्याला म्हणतात फिलामेंट. अँथर आणि फिलामेंट ह्या दोघांना मिळून अँड्रोशियम म्हणतात. किंवा दुसरं नाव सांगा ह्याचं, दुसरं नाव सांगा, मेल पार्टचं दुसरं नाव सांगा. बोला रे बाबा, फटाफट, आधी रिव्हिजन झालं पाहिजे, रिव्हिजन झालं पाहिजे रे. स्टॅमेन, काय आहे स्टॅमेन. आणि कधी लक्षात ठेवायचं, रिप्रोडक्शन, असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन याच्यात एकच फरक आहे हो. याच्यामध्ये काय नाही, गॅमेट एकत्र येत नाही, पण ह्याच्यामध्ये मेल गॅमेट एन आणि फिमेल गॅमेट एन ह्यांचं एकत्रीकरण होतंय आणि त्यांच्यापासून फर्टिलायझेशन होऊन 2n असा झायगोट तयार होतो, विषय खतम. कधी लक्षात घ्यायचं, 2nचं एन होणे त्याला मिओसिस म्हणतात. आणि एनचं 2n होण्याला काय म्हणतात सांगा, एनच्या 2n होण्याला काय म्हणतात, तुम्ही हे जरा आधी क्लिअर असलं पाहिजे. हे क्लिअर असल्याशिवाय पुढचं शिकण्यात अर्थ नाही. अरे कसं व्हायलंय, फर्टिलायझेशन म्हणतात, मायटोसिस म्हणतात का, याला फर्टिलायझेशन म्हणतात. ठीक आहे ना. मायटोसिस कशाला म्हणतात, 2nचं 2nच राहिलं की त्याला मायटोसिस म्हणतात, तेवढंच राहिलं की मायटोसिस, अर्ध झालं की मिओसिस, दुप्पट झालं की फर्टिलायझेशन. तर तुम्हाला पुढच्या वर्षी हे पण कळेल की एनचं पण एन राहत असते, त्याला पण मायटोसिसच म्हणतात. मायटोसिस तेवढाच अर्थ लक्षात ठेवा, तेवढंच राहिलं की मायटोसिस, अर्ध झालं की मिओसिस, दुप्पट झालं की फर्टिलायझेशन. ठीक आहे, त्या गोष्टी कामाच्या आहेत. मग हे आपण बघितलेलं आहे. आता मेन काय आहे, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र आले पाहिजेत. तर बाळांनो, मेल गॅमेट ह्या अँथर मध्ये असतो आणि फिमेल गॅमेट ह्या इथं ओहरी असते, त्या ओहरीमध्ये फिमेल गॅमेट असतो. मग आपल्याला एकच करायचं, ह्या दोघांना एकमेकासोबत केल्या तरी सेंड, सर्व नोट्स वगैरे सेंड केलात, ह्या दोघांना एकमेकासोबत मिसळायचंय, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट असेच बसल्या बसल्या मिसळत नाहीत, त्यासाठी खूप प्रक्रिया व्हावी लागते. सर्वात पहिली प्रक्रिया, ह्या पॉलन ग्रेनला इथून उठून इथं यावं लागते. बघा, पॉलन ग्रेन वेगळा आणि पॉलन ग्रेन मध्ये मेल गॅमेट असतो. पॉलन ग्रेन छोटा, त्याच्यात आणखीन छोटा मेल गॅमेट. तर मेल गॅमेट जो की पॉलन ग्रेन मध्ये आहे, बघा घाई करायची नाही, हे पूर्ण अँथर, त्याला मी इथं काढलं समजा, हे अँथर, अँथर मध्ये असे पॉलन ग्रेन आणि पॉलन ग्रेन मध्ये असं मेल गॅमेट. तर पूर्णच्या अँथर मधला हा पॉलन ग्रेन असा उडून 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 ह्याच्यावर येऊन पडतो, स्टिग्मावर. सो द ट्रान्सफर ऑफ पॉलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज कॉल्ड पॉलिनेशन.
इज कॉल्ड पॉलिनेशन. हे शब्द अतिशय महत्वाचा. हे संपला. आता पॉलिनेशन दोन प्रकारचं होतंय. अरे रे 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 अरे रे रे लय सोपं की रे. ह्या फुल एक झाड आणि हे दुसरं झाड, एका झाडावरचा पॉलन ग्रेन दुसऱ्या झाडावर गेला, शाबाश प्रगती, दुसऱ्या झाडाच्या फुलावर गेला की त्याला म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. आणि ह्याच झाडावरचा पॉलन ग्रेन ह्याच झाडावरच्या स्टिग्मावर पडला, मग ते फुल तेच असो किंवा दुसरं फुल असो, ह्या पण फुलामध्ये एक स्टिग्मा आहे. मग इथला पॉलन ग्रेन इथं जाऊन पडला तरी सेल्फच आहे, इथलाच पॉलन ग्रेन इथंच जाऊन पडला तरी सेल्फच आहे, पण इथला पॉलन ग्रेन दुसऱ्या झाडावर गेला की त्याला क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतात. क्रॉस पॉलिनेशन. इतकं आपलं झालं होतं. आता पॉलिनेशन झालंय, पण पॉलिनेशन म्हणजे काम नाही. पॉलिनेशन म्हणजे तर फक्त आता पॉलन ग्रेननं सुरुवात केली आहे. पॉलन ग्रेन मध्ये मेल गॅमेट, ओव्हरीमध्ये फिमेल गॅमेट, पॉलन ग्रेन मध्ये मेल गॅमेट, ओव्हरीमध्ये फिमेल गॅमेट. खरं तर शेवट होतो कधी? गॅमेटचं एकत्रीकरण झाल्यावर. बाकीच्या तर वरच्या वरच्या प्रक्रिया असतात ज्या की आपल्याला माहित असतात, आहे का नाही? आपल्याला ज्या माहित असतात त्या वरच्या वरच्या निसर्गात प्रक्रिया आहेत, पण खरं निसर्गाला काय करायचंय? गॅमेटला एकत्र आणायचं. तर गॅमेट कसे एकत्र येतात ते आपल्याला बघायचं ह्या व्हिडिओमध्ये. नंबर 1 व्हिडिओ आहे, डोक्याला ताप घ्यायची गरज नाही. पॉलिनेशन अँड डबल फर्टिलायझेशन. मी कॉमेंट्री करत राहतो मध्ये मध्ये. ये रहा आपका व्हिडिओ. चलिए, फर्टिलायझेशन इन फ्लॉवरिंग प्लांट्स. चलिए बेटा, तर हे ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. कॅलिक्स, करोला, ते नाव वगैरे सांगेल. हे बघा, थॅलॅमस म्हटलंय त्याला, काय काय म्हणणं सोडून द्या. हेच खाली सेसाईल असतो, वरचे सेपल्स, पेटल्स कलरफुल असतात. इसको हम थोड़ा सा स्पीड बढ़ाएंगे इसकी. बेटवा तुम अपनी स्पीड बढ़ाओ. हाँ, फिलामेंट, एंथर, तिघांना मिळून स्टॅमिन म्हटलं. स्टिग्मा, स्टाईल, ओरी, ह्या तिघांना म्हणून काय म्हटलं? पिस्टल म्हणतात किंवा कार्पेल देखील म्हणतात त्याला. नावं किती रे बाबा. त्या ओव्हरीमध्ये आहे एग. चला, आता एग कळला. पॉलन ग्रेन येऊन बसला बघा इथं. अरे रे 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 रे, हे बघा, हे पॉलन ग्रेन येऊन बसला रे बाबांनो. पॉलन ग्रेन येऊन बसला बघा. पॉलन ग्रेन येऊन बसला. त्या पॉलन ग्रेनला मग वर एक जाईन इंटाईन ते सोडून देते, आपल्या कामाचं नाही काहीच. आपल्या कामाचं काय आहे? ट्यूब न्यूक्लियस. हा आहे ट्यूब न्यूक्लियस. हे आहे जनरेटिव्ह सेल. ही आहे जनरेटिव्ह सेल. ठीक आहे, ओके. चलो, प्रत्येकाच्या कामाची आपल्याला गरज नाही. पुन्हा आता फिमेल गॅमेट मध्ये जे ओव्हरी होती, त्या ओव्हरीमध्ये जे ओव्हिल होता, त्या ओव्हिल मध्ये काय काय बघा. हे वरून आहेत चला जा, हे आहेत अँटीपोडल्स. काही नसते अँटीपोडल म्हणजे एगच्या उलट्या दिशेमध्ये. अँटीचा अर्थ उलट्या, उलट्या दिशेत जे आहेत त्यांना अँटीपोडल्स म्हणतात. चला, आणखीन एक वेळेस बघूया जरा आरामात. आणखीन एक वेळेस बघूया जरा आरामात, आहे का नाही? असं नाही, असं नाही, आरामात. हा, ते जरा नीट बघून घ्या. कुठं कुठं काय काय, ते कुठं कुठं काय काय बघा. हे वर आहेत 3 जण असणारे अँटीपोडल. हे 2 पोलार न्यूक्लियाई. पोलार न्यूक्लियाई हे बघा इथं बाण दिसत नसले तर. त्याच्यानंतर हे 2 कडीचे 2, त्या दोघांना म्हणतात सिनर्जिड्स. आणि हे जे मध्ये दिसते गोल 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 गोल, ते असतं यग. तेच कामाचं आहे, फिमेल गॅमेट म्हणूया आपण त्याला. आणि हे सिनर्जिड आणि यग ह्यांना मिळून म्हणतात यग ॲपॅरेचस. त्याच्यानंतर इथं जे हे दिसायला छिद्र, त्याला म्हणायचं मायक्रोपाईल. काय म्हणायचं? मायक्रोपाईल. वर इथं वर जे डोक्यावर बसलाय ही स्टाईल आहे. ही स्टाईल, स्टाईलच्या डोक्यावर इथं कोण बसलंय सांगा बरं? इथं स्टाईलच्या डोक्यावर कोण बसलंय? कोण बसलंय रे? पॉलन ग्रेन. ते पॉलन ग्रेन मधून मेल गॅमेट असे पॉलन ट्यूबच्या माध्यमातून येतात आणि इथं जाऊन बसतात. काय असते आणखी? चलो देखते हे फिर. हा बघा बघा, ट्यूब न्यूक्लियसनं ट्यूब तयार केली बघा. ते पुढचा ट्यूब न्यूक्लियस होता, त्यानं ट्यूब तयार केली. इथं बघा, हे हे
यानं ट्यूब तयार केली आणि हे दोघं बघा हे नीट, ह्याच्यामध्ये 2 मेल गॅमेट आहेत. हेअर आर 2 मेल गॅमेट्स. विसरू नका, एका पॉलन ग्रेन मध्ये 2 मेल गॅमेट आहेत. हे वर आला तो हा मोठा पॉलन ग्रेन होता, पॉलन ग्रेन, त्याच्यामध्ये मेल गॅमेट होते 2 आणि हा ट्यूब न्यूक्लियस, त्या ट्यूब न्यूक्लियसनं ट्यूब तयार केली. सोडून द्या, मेन कामाचं आहे आपले हे 2 पॉलन ग्रेन, जे की महाग आहेत. ते दोघांचंही काम आहे, एकट्याचं काम नाही. काय काय काम आहे बघूया आपण. ते निघाले बघा कसे पॉलन ग्रेन. मेल गॅमेट 2 तयार झाले बघा. ट्यूब न्यूक्लियस पुढे आहे, ट्यूब तयार करत चालाय. ती ट्यूब आली बघा, घुसली मध्ये, दोघं गेले मध्ये. दोन्हीही पॉलन ग्रेन मध्ये घुसलेले आहेत. बघा, एक पॉलन ग्रेन जाऊन कुणाला भेटला सांगा, आता तुम्हीच सांगा. एक पॉलन ग्रेन, पहिला पॉलन ग्रेन जर तुम्हाला दिसला असेल, गडबडीत तुम्हाला दिसला नाही, दोघ जणही आले होते. एक जण इथं घुसला ह्याच्यात एग मध्ये आणि दुसरा जाऊन इथं घुसला. दुसरा कुणाला जाऊन घुसला रे? दुसरा कुणासोबत मिसळला सांगा? पहिला जाऊन भेटला एगला, तर दुसरा पोलार न्यूक्लियाला भेटला. आता बघा, ह्याच्यातला प्रत्येक पोलार न्यूक्लिय पण एन म्हणजे हेप्लॉइड आहे, हे पण हेप्लॉइड आहे, एक पण हेप्लॉइड आहे आणि आलेले मेल गॅमेट पण हेप्लॉइड आहेत. तर इथं पण फ्युजन झालं, इथं पण फ्युजन झालं. म्हणजे हे एक फर्टिलायझेशन झालं, हे एक फर्टिलायझेशन झाले. असे किती 2 फर्टिलायझेशन झाले. म्हणून प्लांट मध्ये होणाऱ्या फर्टिलायझेशनला डबल फर्टिलायझेशन असं म्हणतात. आपल्यामध्ये असं डबल फर्टिलायझेशन होत नाही. आपल्यामध्ये स्पर्म फक्त जातो, ही जे काय असेल आपल्याला आहेच पुढे चालून डिटेलमध्ये आहे, नो टेन्शन, बहुत डिटेल में हे इथं असते. इथं एग येतंय आपला फिमेलचा आणि स्पर्म असा इथून एंट्री मारतो. एकच स्पर्म जाऊन, बरेच स्पर्म एंट्री मारतात, पण एकच फर्टिलायझेशन करतो, एकच स्पर्म फर्टिलायझेशन करतो. पण ह्यांच्यामध्ये कसं आहे, 2 मेल गॅमेट. सर्व सांगतो रे ट्विनच. तर याच्यामध्ये एक मेल गॅमेट इथं जातो, एक मेल गॅमेट एग सोबत जातो. म्हणजे असं 2 वेळेस फर्टिलायझेशन होतं, म्हणून डबल फर्टिलायझेशन म्हणतात. याच्यामध्ये जर बघितलं तर एन 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 असं 3 एन तयार होतं इथं, आणि इथं हे एगचा एन आणि हे मेल गॅमेट घुसलेला एन असं 2 एन तयार होतं. हे जे तयार झालं त्याला झायगोट म्हणतात. त्याला काय म्हणतात? झायगोट म्हणतात. म्हणजे झायगोट 2 एन आहे, विसरू नका हो. काय आणखी पाहिजे याच्यामध्ये? एकदम सोपं आहे काय. हे बघा, एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार झाला बघा दुसऱ्या फर्टिलायझेशन. पण एंडोस्पर्म न्यूक्लियस 3n असतो हे विसरू नका, आणि हा 2n असतो हे विसरू नका. चला, 2n 3n कळलं का एवढंच सांगा आधी. मेल गॅमेट सर्वांनाच जाऊन फ्यूज होतो पोलार न्यूक्लियर मध्ये. ते सर्व तिघे एकत्र येतात रे बाबा. पोलार न्यूक्लियर 2 होते का नाही, आणि हा मेल गॅमेट एक, हे एन एन एन, हे सर्वच एकात येऊन बसते. एकच सेल होते, एन 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 असं 3n. एन 3n, बात खतम, चलो आगे. हे झालं. ओके ओके, देखो एक बार. बघा, पुन्हा आता पुढचे सांगून टाकतो काय होते ते. हे बेसिकली नीट लक्ष द्या. हे असं पूर्ण ओव्हरी आहे, मोठीच्या मोठी ही ओव्हरी. ओव्हरीमध्ये हे जे झायगोट तयार झालाय, त्या झायगोट पासूनच खरं झाड तयार होते. पण हे जे एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे ना, नंतर हे ना डिवाइड होऊन मोठं होतंय आणि त्यानं झायगोटला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते, न्यूट्रिशन. आणि हे सर्व मिळून सीड मध्ये कन्वर्ट होते. हे सर्व जे पार्ट आहे ना, सीड म्हणजे जे बी असते ना, ते बी म्हणजे ते पूर्ण आहे. सीड मध्ये काय काय आहे मग? एक झायगोट आहे आणि दुसरा एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे. आणि ही जी ओव्हरी आहे बाजूची ओव्हरी, ते पूर्ण ती ओव्हरी जी आहे, ती ओव्हरी फळामध्ये कन्वर्ट होते. कळलं का? म्हणजे आपण जे फळ खातो ते म्हणजे झाडाची ओव्हरी असते, आणि हे बी आहे मधलं. त्या बी मध्ये काय असते? झायगोट आणि एंडोस्पर्म. एंडोस्पर्म ह्या झायगोटला काय करते? न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते.
राईट, जोपर्यंत पाऊस पाणी भेटत नाही तोपर्यंत. बात खतम. सर्व कळलं का रे बाळांनो? सब कुछ समझ में आया का? आया है तो चलो आगे फिर. सोपं असते बाबा. मायटोसिस फक्त 2n होताना होते, बाकी त्यांचं म्हणजे कुणाचं मायटोसिस? विचार जरा नीट विचार, म्हणजे मी राईट सांगतो. मायटोसिस एक लक्षात घ्या, एकदा फर्टिलायझेशन झालं, दोघं एकत्र आले, झायगोट तयार झाला की पुढे मग मायटोसिस होते मोठं होण्यासाठी. झाड मोठं जे होते ना, एवढं मोठं, ते सर्व मायटोसिस नव्हते सध्या, एवढं लक्षात ठेवा. पण नवीन फ्लॉवर कसे तयार होतात म्हणजे आता ते म्हणजे साधी गोष्ट आहे ना, मोठं झाड झालं की त्याला फ्लॉवर निघते. सीडचं फ्रूट होता ना, सीडचं फ्रूट होत नाही रे बाळा. सीडचं फ्रूट होतंय का? नाही. हे बघा, ही ओव्हरी, ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल होता एक, राईट. जे ओव्ह्यूल होता त्याच्यामध्ये हे एग होता आणि इकडं पोलार न्यूक्लिय होते. मग एग म्हणजे इथं झायगोट तयार झाला. हे जे ओव्ह्यूल आहे ना, तुम्ही असं समजा की हे ओव्ह्यूल होते सीडमध्ये कन्वर्ट, आणि हे जे ओव्हरी आहे ती कशात कन्वर्ट होते? ती कन्वर्ट होते फ्रूटमध्ये. आणि हां, तसं होत असताना मायटोसिस होते, आणखीन काहीच होत नाही. मिओसिस फक्त गॅमेट तयार होताना होते. मिओसिस हे सहसा होत नाही. मिओसिस आणि फर्टिलायझेशन हे खूप कमी वेळा होत असते. मॅक्झिमम टाइम मायटोसिस होत असते, मॅक्झिमम टाइम आपल्या शरीरामध्ये. काही फ्लॉवर्सला फ्रूट काय येतात? अरे बाबा, सर्व फ्लॉवरला फ्रूट येतात, फक्त ते आपल्याला दिसत नाही. सर्व आंब्यासारखे मोठे फ्रूट नसतात, कुणाचे छोटे असतात, कुणाचे मोठे असतात. बरोबर आहे का नाही? का सर्वांचेच मोठे असतात? आता एवढं तर कळायला पाहिजे तुला. सर्वांची साईज सारखी असते का रे? काही जणांचे आंबे म्हणजे काही आंबे असतात, तर काही छोटे छोटे असतील का नाही? का सर्वच आंबे? असं नाही जमत, फरक असतो बाळा. पण फूल म्हटलं की फ्रूट तयार होतेच. आलं लक्षात आहे? ओके, अभी आगे चलेंगे रे. टाइम पास काफी हो गया. हे डायग्राम तर अति कामाचे आहे. 2nचं n झालं मयोसिस, यांचं 2n झालं फर्टिलायझेशन, 2nचं 2nच राहिलं की मायटोसिस, तेवढंच राहिलं की मायटोसिस, अर्ध झालं की मियोसिस, दुप्पट झालं की फर्टिलायझेशन. हे पण झालंय आपलं. ये सब मैंने बता दिया. ओके, कुछ नहीं है, फर्स्ट मेल गैमेट एक्सेल. चलो, पोलार न्यूक्ली तयार होतात वगैरे वगैरे सांगितलं. कुछ नहीं इसमें बचा. एग सेल, सिनर्जिड्स, एंटीपोडल्स, सब कुछ बता दिया ना. पोलार न्यूक्लियर, सब सब सब. चलो अब आगे. अरे बेटा, यहाँ पे क्या है? सेक्सुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन बीइंग. चलो, क्वेश्चन क्या है? कैन यू रिकॉल? क्वेश्चन नंबर 7, पिट्यूटरी ग्लँड. हां, चलो, गेल्या वर्षी तुम्हाला होतं छोटं मोठं. प्रश्न काय होता? प्रश्न असणार आहे कॅन यू रिकॉलमध्ये, पिट्यूटरी ग्लँडमधून कोणते कोणते हार्मोन बाहेर पडतात? तर FSH, LH, ल्युटिनायझिंग हार्मोन. मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन, जे की टेस्टीजमध्ये तयार होतं आहे. फिमेलमध्ये इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन ओव्हरीजमध्ये तयार होतं आहे. म्हणजे ओव्हरीजमध्ये त्याचं काम आहे. बघा आता लक्षात घ्या, प्रश्न मला बघू द्या रे बाबा. काय प्रश्न कुठे गेला? काय आहे प्रश्न? 10th सायन्स 2, इसमें क्या है? लाइफ प्रोसेसेस. आजा बेटा, लाइफ प्रोसेसेस कहाँ पे है? अरे बरसों का लड्डू, ग्रीन एनर्जी, स्पर्म प्रोडक्शन, राइट. चलो, डू यू नो छोड़ें द्या. सीड जर्मिनेशन, हाँ, रिकॉल. विच डिफरेंट हार्मोन्स कंट्रोल द फंक्शन सेक्सुअल रिप्रोडक्शन. चलो, इसको ना हम करेंगे कॉपी. ये लो, कहाँ से कहाँ तक? यहाँ से यहाँ तक.
चलो बेटा, क्वेश्चंस क्या है देखते हैं अभी। कैन यू रिकॉल? पहला क्वेश्चन क्या है, विच डिफरेंट हार्मोन्स कंट्रोल द फंक्शन ऑफ ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम थ्रू केमिकल कोऑर्डिनेशन? तर गेल्या वर्षी आपल्याला झालं होतं बघा, गेल्या वर्षी झालेलं तुम्हाला आठवत असेल, काही हार्मोन्स तुम्हाला हार्मोनल कंट्रोल होतं. अबे इंगळे, तुला 100दा सांगितलं ना गाढवपणा करू नकोस म्हणून, काय मूर्खपणा करताय तुम्ही. हट हट. हे बघा, वेगवेगळे हार्मोन सेक्सुअल कॅरेक्टर किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला कोण कोण हे करते. पिट्युटरी ग्लॅन्ड मधला FSH, LH हे दोघं काम करतात रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी. मेल्समध्ये टेस्टोस्टेरॉन टेस्टीजमध्ये तयार होते, ते काम करते. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ओव्हरीजमध्ये तयार होते, ते पण आपल्याला सेक्सुअल किंवा रिप्रोडक्शन कंट्रोल करण्यासाठी आपल्याला, किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कोऑर्डिनेट करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी हे मदत करतात हार्मोन. त्यानंतर विच हार्मोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर चेंजेस इन ह्युमन बॉडी ऑकरिंग ड्युरिंग ऑनसेट ऑफ सेक्सुअल मॅच्युरिटी? सेक्सुअल मॅच्युरिटी झाल्याच्या नंतर कोणते हार्मोन कामाचे आहेत? हेच हार्मोन कामाचे आहेत, टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजन, हे जास्त महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर व्हाय हॅज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इनॅक्टेड द लॉ टू फिक्स द मिनिमम एज ऑफ मॅरेज ॲज 18 इन गर्ल्स अँड 21 इन बॉईज? चला, हे तुम्ही काढायचं आणि मला सांगायचंय, राईट? जाऊ दे. सहसा फिमेल आणि मेल, फिमेलची ग्रोथ थोडी लवकर होते. इमोशनल फिजिकल ग्रोथ होणं गरजेचं आहे, सर्व समजूतदारपणा येणं, सेक्सुअल ग्रोथ होणं. तर फिमेलची लवकर होते, 18 वर्षापर्यंत ती कंप्लीट होते, आणि मेलची 21 वर्षापर्यंत एकदम व्यवस्थित होते. दुसरं काय. चलो बेटवा, आगे चले, आगे चले, चलो. तर ह्युमनमध्ये एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला हे तर माहित असेल की मेलमध्ये XY क्रोमोझोम असतात, वुमेनमध्ये XX असतात. ते नंतर बघूया आपण डिटेलमध्ये. सध्या आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहायची आहे आपल्याला. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. चलो, जरा मला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला थोडं वेगळं घ्यावं लागेल. इथं जरा बाजूलाच घेतो, जरा इथं एडिट करके. यस, अब ये है मेल की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. बेसिकली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, आता जरा नीट पहा. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, समजा ह्युमनला, आता बघा कोणतीही गोष्ट अशी आहे, चलो ठीक आहे, कितने मिनिट है? 4 मिनिट बाकी. हा, या संडेला कोणत्या एक्झामवर चॅप्टर मागं कोणता झाला आपला चॅप्टर सांगा. ह्याच्या अगोदर लाईफ प्रोसेस 1, बरोबर का? त्याच्यावर असणार, लाईफ प्रोसेस 1 वर राहणार, आणि MCQ राहणार, MCQ. तर हे आहे ह्युमन. मग समजा त्याला असं पुढून बघितलं की त्याला फ्रंटल व्ह्यू म्हणतात, आणि असं बाजूनं बघितलं की त्याला साईड व्ह्यू म्हणतात. फ्रंटल व्ह्यू, साईड व्ह्यू, लक्षात आलं का? फ्रंटल व्ह्यू, साईड व्ह्यू, राईट? सो हा थिअरी घ्यायचा होत ना आपण, एवढी काय काळजी. आता ह्याच्यानंतर पुन्हा घ्यायचेच की आपल्याला हे काय, फर्स्ट मॅथचा पेपर आहे का कशाचा पेपर आहे ह्यावेळेस सांगा फटकन. ह्या रविवारी काही सांगितलं का सरांनी? जाऊ दे, तुम्हाला उद्या बोलतोय. उद्या आल्यावर मला आठवण करून द्या, मी सरांसोबत बोलतो एकदा.
तर फ्रंटल व्ह्यू आणि साइड व्ह्यू तुमच्या लक्षात आला असेल. तर साइड व्ह्यूनं जर बघितलं तर तुम्ही असं लक्षात घ्या, मेल, मला काही डायग्राम फिग्राम एवढी काढण्यामध्ये पारंगत नाही मी, फक्त एवढं लक्षात घ्या की असं काहीतरी असतं, हे असं, हे डोळा, हे असं, आणि हे समजा जर ह्युमन बॉडी आहे तर हे जरा छोटी झाली, खूपच थिन छोटीशी बॉडी झाली, बॉडी जरा मोठी काढतो मी. समजा एवढी थिकनेस असेल बॉडीची, इथं हात, मी साईड व्ह्यू काढलाय बघा, आता कळत असेल थोडा तर समजून घ्या, ठीक आहे ना. साईड व्ह्यू काढलाय. तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इथं सुरुवात होते. दिस इज पेनिस, अँड हे आतमध्ये मग त्यांचे ग्लँड्स असतात, आणि इथं खाली जे आहे ते टेस्टीज आहे. एक्झॅक्ट त्याचा व्ह्यू तुम्हाला माहीत असला पाहिजे. सो तुम्हाला काही बुक्समध्ये पेनिस अशी काढलेली दिसेल, आणि हे आतमध्ये त्याचे पार्ट, आणि इथं हे खाली शरीराच्या बाहेर स्क्रॉटम असते, ठीक आहे. तर पेनिस हे, त्याच्यानंतर इथं काही ग्लँड्स आहेत, आणि हे स्क्रॉटम, आणि ह्या स्क्रॉटम मध्ये मग वेगवेगळ्या गोष्टी आहेत, बघूया आपण. पण पुढून बघितल्याच्या नंतर ही सिस्टीम कशी दिसते डिटेल्समध्ये जर बघितलं, पुढून जर बघितलं तर फ्रंट व्ह्यू म्हणतात त्याला. तर पुढून बघितल्यावर कशी दिसते ते इथं दाखवलेलं आहे, राईट. आणि ते पूर्ण शरीर वगैरे काही दाखवलं नाही, आणि हे जे स्क्रॉटम आहे ना, हे स्क्रॉटम ते त्याच्या बाजूला दाखवलेलं आहे, हे जरा माहिती असू द्या. हे पहिल्यांदा तुम्हाला व्ह्यू दाखवला अगोदर व्यवस्थित मी, की काय असतं. आता पुढून जर बघितलं तर हे असं दिसणार. आता पुढून फ्रंट व्ह्यू जर घेतला तर त्याचा चेहरा असा दिसणार, ठीक आहे. जो कोई भी है, हे त्याचे हात, आणि त्याचे हे पाय. काय यार डायग्राम्स, सिंपल काढतो, हे असं, आणि हे लेग्स. तर इन बिटवीन द लेग्स पेनिस असणार. तर तिचा साईड व्ह्यू तुमच्या लक्षात आलाय. तर हे फ्रंट व्ह्यूला समजा अशी दिसणार, आणि ह्या बाहेर म्हणजे शरीराच्या बाहेरच इथं हे स्क्रॉटम आहे, इकडे अशा 2 स्क्रॉटम असतात, आणि 2 स्क्रॉटम मधून अशी पेनिस. हे झालं